महत्त्वाची बातमी, काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंकडून अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेत। सुलभा खोडके अजितदादा गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना त्यामुळे जोर आलाय। तर अजितदादांच्या उपस्थितीत आज अमरावतीत भूमिपूजन कार्यक्रम आहे आणि सुलभा खोडके काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अमरावती विधानसभा मतदारसंघातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी करण्यासाठी त्याचं भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या ज्या स्थानिक आमदार आहेत सुलभा खोडके यांच्या वतीनं जे आहे ते त्यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुलभा खोडके यांच्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांची आज पायाभरणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सुलभा खोडके यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप जो आहे तो ठपका जो आहे तो काँग्रेसने त्यांच्यावर ठेवलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहेत ते सुलभा खोडके काँग्रेसपासून लांब आहेत, त्यामुळे त्या आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाचा जो आहे तो मोठा मेळावा होणार आहे, महिला मेळावा होणार आणि याच मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुलभा खोडके ज्या आहेत त्या प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी TV9 ला दिलेली आहे। आपण बघू शकतो त्याचीच कुठेतरी चाहूल जी आहे ती या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय अजितदादांची। अमरावतीमध्ये अजित पवार हे पोहोचलेले आहे, भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि ही सध्याची थेट दृश्य त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होतं। दरम्यान अमरावतीमधील ह्या बॅनर्सची खास चर्चा सुरू आहे। सुलभा खोडके यांनी हे बॅनर्स लावलेले आहे। अजित पवार यांच्या स्वागताचे हे बॅनर्स झळकलेले आहेत आणि सध्याची ही थेट दृश्य अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। अजितदादांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन पार पडत आहे। अमरावतीत अजित पवार पोहोचलेले आहेत।